नमस्कार. एकाक्षी MPSCमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण इयरबुक स्टार्ट करणार होतो, जे आजपासून आपण स्टार्ट करणार आहोत. ऑलरेडी या बुकवर इंट्रोडक्टरी लेक्चर मी आणलेलं आहे, ठीक आहे. तर हे ते पुस्तक आहे ज्याचं आपण आज पहिलं लेक्चर बघणार आहोत आणि डिसेंबरपासून सरांनी स्टार्ट केलेलं आहे. तर मग आपण त्या पद्धतीनेच घेऊया. डिसेंबरपासून आपण मागे मागे जाणार आहोत, डिसेंबर, नोव्हेंबर अशा पद्धतीने, ठीक आहे. तर आज आपण बघणार आहोत डिसेंबरचे करंट अफेअर्स. त्यामध्ये आज आपण, आणि खूप आहे याच्यात दिलेलं, म्हणजे जे वन लाईनर आहेत ते पण खूप मोठे आहेत आणि बाकीची तर माहिती खूप आहेत. म्हणजे सर स्वतः जे घेतात ना करंट अफेअर्स, तुम्ही सरांना फॉलो करत असाल तर त्याच्यापेक्षा पण जास्त इन्फॉर्मेशन तिथे जी नसेल सरांनी कव्हर केलेली ती पण इथे असते, एवढं माझ्या निदर्शनास आलेलं आहे, ठीक आहे. तर तुम्ही बघा, आता आपण स्टार्ट करूया. तर याच्यात आपण काही चालू घडामोडी आणि प्लस आपण जे काही निधन वार्ता आहेत ना ते आपण स्टार्ट करणार आहोत. तर बघा, आधी आपण निधन वार्ता घेऊया. तर पहिलं आहे शिवराज पाटील चाकूरकर. तर शिवराज पाटील चाकूरकर, नंतर बाबा आढाव, पन्नालाल सुराणा, नंतर खलिदा झिया. तर असे ज्या निधन वार्ता आहेत त्या आपण घेणार आहोत. तर आपण आधी बघून घेऊ. पण जे शिवराज पाटील चाकूरकर आहेत ना ते कोण आहेत, म्हणजे आपल्याला व्यक्ती पण ओळखता आलं पाहिजे, म्हणून मग मी तुम्हाला दाखवत पण असते. आता फॉर एक्झाम्पल राम सुतार. राम सुतार त्यांचंही निधन झालेलं आहे, पण आपण राम सुतार ओळखतो. समजा काही काहींना ओळखता येत नाही, पण ज्यांना माहिती नसेल तर त्यांना माहिती पाहिजे की नेमके कोणतं व्यक्तिमत्व काय आहे, कसे आहेत ते दिसायला. त्याच्यासाठी मग मी तुम्हाला इमेजेस पण दाखवत असते. ते आहे शिवराज पाटील चाकूरकर, ठीक आहे. तर मग लक्षात ठेवत जा, कारण आपल्याला इमेज पण आयडेंटिफाय झाल्या पाहिजे. तर बघा, शिवराज पाटील चाकूरकर. तर आधी मी प्लेन रीडिंग करते आणि मग तुम्हाला मुद्दे सांगते काय काय लक्षात ठेवायचे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या 90व्या वर्षी 12 डिसेंबर 2025ला निधन झाले. शिवराज पाटील चाकूरकर आयुष्यभर काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय होते. सलग 7 वेळा लोकसभेवर निवडून आले. 1980, 84, 89, 91, 96, 98 आणि 99. आत्मचरित्र काय? ओडिसी ऑफ माय लाईफ. लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री पदापर्यंत मजल. त्यांनी भूषविलेली पदं बघा. महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष. आता मी हे वाचून दाखवत नाही, त्यांचे जे काही इयर आहेत ते तुम्ही बघून घ्या, फक्त महत्त्वाच्या गोष्टी सांगते. महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष, नंतर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष, म्हणजे उपाध्यक्ष आधी झाले 77, 78 आणि लगेच त्याला लागून 78, 79, ठीक आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री, केंद्रीय वाणिज्य मंत्री, केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री, हे पण बघा हे वर्ष त्यांचे लागून आहे. 1980, 82, 82, 83, 83, 84. म्हणजे उपाध्यक्ष ते मंत्री. 77ला त्यांनी उपाध्यक्षपद घेतलं, मग त्याचा सिक्वेन्स 84पर्यंत आहे, ठीक आहे. नंतर लोकसभा उपसभापती लक्षात ठेवा. 1990, 91 लोकसभा अध्यक्ष, 91 ते 96 आणि कितवे होते लोकसभा अध्यक्ष? 10वे होते. हा एक पॉईंट थोडा इन डिटेल लक्षात ठेवा. आणि केंद्रीय गृहमंत्री कधी होते? 2004 ते 2008पर्यंत. पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगड प्रशासक 2010 ते 2015. तर तुम्हाला ही गोष्ट समजली. याच्यात खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी काय काय आहेत. आता आपण फक्त मुद्दे बघूया काय बघायचे आहेत ते. तर शिवराज पाटील चाकूरकर तर काय होते? त्यांनी केंद्रीय गृहमंत्री होते, माजी केंद्रीय गृहमंत्री होते ज्यांचं निधन झालेलं आहे. आणि त्यांनी पूर्ण कोणत्या पक्षात त्यांचं सक्रिय होते ते? तर काँग्रेसमध्ये. काँग्रेसच्या राजकारणात ते सक्रिय होते पूर्ण वेळ. सलग 7 वेळा लोकसभेवर ते निवडून गेलेले आहेत, सलग 7 वेळा लोकसभेवर. नंतर 1980 पासून त्यांचं ते 7 वेळाचा कालावधी कॅल्क्युलेट करायचा. 80, 84, 89, 91, 96, 98, 99. आत्मचरित्र काय? ओडिसी ऑफ माय लाईफ. नंतर लातूरचे नगराध्यक्ष. लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री पदापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. आणि याच्यात भूषविलेले पदामध्ये आता 2 गोष्टी अशा थोडं वेगवेगळं करून लक्षात ठेवायचं. आता बघा, महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभा. तर महाराष्ट्र विधानसभाचे उपाध्यक्ष पण होते, अध्यक्ष पण होते. तसंच लोकसभेचे काय? उपसभापती पण होते आणि सभापती पण होते. म्हणजे 2 गोष्टी, विधानसभा आणि लोकसभा, अशा सोबत सोबत लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री होते ना, मग त्याच्यासोबत
हे तर मेन राहील लक्षात, केंद्रीय गृहमंत्री होते, पण सोबत बाकीच्या पण गोष्टी लक्षात ठेवायच्या. कोणते कोणते होते? संरक्षण राज्यमंत्री होते, वाणिज्य मंत्री होते, विज्ञान तंत्रज्ञान मंत्री होते, ठीक आहे. आणि मेन म्हणजे पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक होते. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता पुढचे व्यक्तिमत्व बघणार आहोत, बाबा आढाव, ठीक आहे. तर बाबा आढाव बघून घेऊ आपण. हे आहेत बाबा आढाव, ठीक आहे. तर 8 डिसेंबर 2025 वयाच्या 96व्या वर्षी त्यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या श्रमिक चळवळीचा कणा असलेले आणि कामगार, हमाल, माथाडी, कष्टकरी अशा असंघटित क्षेत्रातील मजुरांच्या हक्कासाठी आयुष्यभर लढा देणारे समाजसेवक. पूर्ण नाव काय त्यांचं? बाबासाहेब पांडुरंग आढाव. बाबा आढाव यांचा जन्म 1 जून 1930 रोजी कुठे झाला? पुण्यात झाला. 1956मध्ये त्यांनी हमाल पंचायत स्थापन केली. 1972मध्ये त्यांनी एक गाव एक पाणवठा अशा शीर्षकाचे मोर्चे राज्यभरात काढले. पुणे महानगरपालिकेवर ते नगरसेवक भवानी पेठेतून म्हणून निवडून आले. खेड मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली. त्यांनी कष्टाची भाकरी ही योजना सुरू केली. त्यांनी लिहिलं पुस्तकं बघा, एक गाव एक पाणवठा, आत्मकथा आहे त्यांची, सुंबरान, सत्य शोधनाची वाटचाल, संघाची ढोंगबाजी, हे तर शेठजी भटजीचे आधुनिक दास, महाराष्ट्रातील सामाजिक इतिहासाचे संशोधन, नंतर असंघटित कामगार, काल, आज आणि उद्या, नंतर जात पंचायत, दाहक वास्तव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एक चिंतन, मीच तो माणूस, जगराहाटी, रक्ताचं नातं, ठीक आहे. हे त्यांची पुस्तकं आहेत, लक्षात ठेवा. नंतर प्राप्त पुरस्कारमध्ये बघा, महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांच्यातर्फे जीवनगौरव, नंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे जीवनगौरव, पुण्यभूषण पुरस्कार, धीरूभाई अंबानी पुरस्कार, ठीक आहे. तर आता बाबा आढाव त्यांची इमेज मी तुम्हाला दाखवली आहे. आता यांचं मेन काय लक्षात ठेवायचं? तर ते काय होते? असंघटित म्हणजे अनऑर्गनाइज जे सेक्टर आहे, असंघटित क्षेत्रातील जे कामगार आहेत, मजूर आहेत, त्यांच्या हक्कासाठी त्यांनी मेन लढा दिला आहे. ते समाजसेवक आहे. ते त्यांचं पूर्ण नाव लक्षात ठेवा, बाबासाहेब पांडुरंग आढाव. जन्म 1 जून 1930 रोजी पुण्यात. त्यांनी हमाल पंचायतची स्थापना केलेली आहे. नंतर एक गाव एक पाणवठा अशा शीर्षकाचे मोर्चे त्यांनी राज्यभरात काढले आणि एक गाव एक पाणवठा ही आत्मकथा आहे त्यांची. नंतर नगरसेवक होते पुणे महापालिकेवर, नगरसेवक भवानी पेठेतून. नंतर खेड मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक पण लढवली होती आणि कष्टाची भाकर ही योजना सुरू केली त्यांनी, ठीक आहे. आता याच्यात 3-4 शब्द लक्षात ठेवा, हमाल पंचायत, नंतर एक गाव एक पाणवठा, नगरसेवक भवानी पेठेतून, लोकसभेची निवडणूक, खेड मतदारसंघातून, कष्टाची भाकर योजना. कष्टाची भाकर ही काय योजना सुरू केली होती, हमाल पंचायतची स्थापना केली होती. नंतर पुस्तकं तुम्ही लक्षात ठेवा. आता पुढचं व्यक्तिमत्व आपण बघणार आहोत, पन्नालाल सुराणा. तर बघा, पन्नालाल सुराणा वयाच्या 93व्या वर्षी 2 डिसेंबर 2025 रोजी निधन. ज्येष्ठ समाजवादी, विचारवंत. धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील आसू या गावचे आहेत. तरुणपणी त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील सोखादेवरा येथील सर्वोदय आश्रमात राहून भूदान चळवळीत भाग घेतला. मराठवाडा दैनिकाचे संपादक होते. नळदुर्ग येथील आपलं घर प्रकल्पाचे आधारवड, आपलं घर प्रकल्पाचे आधारवड, ग्रामोदय समिती कुर्डवाडीचं अध्यक्षपद भूषवले होते. दुष्काळ निवारण, शेतकरी शेतमजुरांच्या हक्कासाठी त्यांनी आंदोलने केली. कृतिशील, विचारवंत पन्नालाल सुराणा. पुस्तक, लेखक शब्बीर मुलानी. त्यांच्या नावावर 75पेक्षा जास्त पुस्तकं आहेत. 38वा शाहू पुरस्कार 2024ला प्राप्त झाला. या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. पन्नालाल सुराणा कोण? तर ज्येष्ठ समाजवादी, विचारवंत. नंतर धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुका आसू या गावातील होते. आपलं घर प्रकल्पाचे ते आधारवड. त्याच्यानंतर 38वा शाहू पुरस्कार 2024ला प्राप्त झालेला आहे. ही रिसेंटची घटना आहे, त्यामुळे हे पण लक्षात ठेवा. आता खलिदा झिया. खलिदा झिया एकदा आपण बघून घेऊ. ह्या आहे खलिदा झिया आणि महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे, तर त्यांच्याविषयी पण आपल्याला माहिती पाहिजे. तर बघा, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या प्रमुख खलिदा झिया यांचे वयाच्या 80व्या वर्षी 30 डिसेंबर 2025 रोजी निधन झाले. त्या बांगलादेशच्या 2 वेळा पंतप्रधान होत्या. पहिल्यांदा
1991 ते 96, दुसऱ्यांदा 2001 ते 6. त्या माजी राष्ट्राध्यक्ष जिया उर रहमान यांच्या पत्नी होत्या. बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान. 1975 नंतर देशावर लष्करी किंवा निमलष्करी राजवट असताना लोकशाही पुन्हा प्रस्थापित करण्यात त्यांनी बजावलेल्या भूमिकेमुळे त्यांच्या पाठीराख्यांमध्ये खलिदांना आदराचे स्थान आहे. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या 15 वर्षात जिया या प्रमुख विरोधी नेत्या म्हणून हसीना यांच्या राजवटीविरोधात तसेच स्वतःवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांविरोधात लढत राहिल्या. ठीक आहे. आता खलिदा जिया मेन काय आहे तर बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. हे नीट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, 2 वेळा पंतप्रधान बनल्या. मग त्यांचा कालावधी काय 91 ते 96 आणि 2001 ते 2006. पार्टी कोणती? बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी. ठीक आहे. तर एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. पुढे बघा. हां, आता निधन वार्ता आपल्या सगळ्या झालेल्या आहेत. आपण पुढे बघणार आहोत. हां, राम सुतार एक राहिलेले आहेत आपले. तर राम सुतार यांचं पण बघून घेऊ, ज्यांचं निधन झालं होतं. तर आता यांची इमेज आणलेली नाही आहे मी, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. राम सुतार. आणि समजा मी एखादी इमेज आणायची टाळली असेल किंवा नसेल मला जमलं तर तुम्ही स्वतः त्या सर्च करून घ्या. राम सुतार वयाच्या 101व्या वर्षी 18 डिसेंबर 2025 रोजी निधन. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार, स्टॅच्यू मॅन म्हणून ओळख, आधुनिक भारताच्या शिल्पकलेचे जनक. जन्म 19 डिसेंबर 1925, धुळे जिल्ह्यातील गोंदूर मुळगाव. महाराष्ट्र भूषण प्राप्त सर्वात वयोवृद्ध व्यक्ती 100व्या वर्षी. प्राप्त पुरस्कार मेयो गोल्ड मेडल 1953, पद्मश्री 1999, पद्मभूषण 2016 आणि महाराष्ट्र भूषण 2024. उभारलेले शिल्प बघा त्यांचे. बघा, स्टॅच्यू ऑफ युनिटी 182 मीटर उंच, जगातील सर्वात उंच पुतळा गुजरात. संसदेतील ध्यानस्थ मुद्रेतील महात्मा गांधी. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, चंबळ स्मारक. अंदमान येथील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा. स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी कॅम्पगौडा येथील. नंतर अयोध्येतील श्रीरामांचा पुतळा. कृष्ण अर्जुन रथ स्मारक, ब्रह्मा सरोवर. जगभरात 200हून अधिक शिल्पांची निर्मिती केली. 1959 साली त्यांनी दिल्लीत माहिती आणि दूरसंचार मंत्रालयात नोकरी स्वीकारली, मात्र काही काळांनी सोडून दिली. ठीक आहे. आता राम सुतार महाराष्ट्राचे आहेत आपल्या आणि खूप आंतरराष्ट्रीय लेव्हलचे ते शिल्पकार आहेत. त्यामुळे खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. त्यात दुसरी गोष्ट 100 वर्षापेक्षा पण ज्यांना आयुष्य लाभलेलं आहे आणि वयाच्या 100व्या वर्षी ज्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर मग राम सुतार अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याविषयी सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. तर 18 डिसेंबर 2025ला त्यांचं निधन झालेलं आहे आणि जन्म बघा त्यांचा 19 डिसेंबर 1925. 18 डिसेंबर 2025ला निधन आणि 19 डिसेंबर 1925ला त्यांचा जन्म झालेला आहे. स्टॅच्यू मॅन म्हणून ओळख आहे. धुळे जिल्ह्यातले आहे. गोंदूर त्यांचं मूळगाव आहे. महाराष्ट्र भूषण प्राप्त ते सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहेत वयाच्या 100व्या वर्षी. आणि महाराष्ट्र भूषण त्यांना वयाच्या 100व्या वर्षी मिळालेलं आहे. कधी? 2024मध्ये. आणि हे त्यांचे सगळे शिल्प तुम्ही लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने निधन वार्ता आपल्या झालेल्या आहेत. आता आपण बाकीच्या न्यूज बघू. बघा, हॉर्नबिल उत्सव क्रमांक कितवा? 26वा. ठिकाण किसामा, कोहिमा, नागालँड. कालावधी 1 ते 10 डिसेंबर 2025. यावर्षी सहभागी देश ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रिया, माल्टा, स्वित्झर्लंड. 2025चा भागीदार देश युनायटेड किंगडम आणि 2025चं अतिथी राज्य अरुणाचल प्रदेश. एअर इंडिया अधिकृत वाहन संस्था असणार आहे. या महोत्सवासाठी बोईंग 737-8 या विशेष विमानाची व्यवस्था कंपनीने केली आहे. उद्दिष्ट नागालँडमधील आदिवासी संस्कृती आणि परंपरेला प्रोत्साहन देणे आणि जतन करणे. या महोत्सवाचे नाव नागा जमातीमध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या हॉर्नबिल धनेश पक्षी पक्षावरून ठेवण्यात आले आहे. नागालँडला सणांची भूमी म्हणून ओळखले जाते. वर्ष 2000मध्ये सुरू केलेला हॉर्नबिल महोत्सव नागालँडचा प्रमुख सांस्कृतिक कार्यक्रम आहे. आता बघा, नागालँडचा जो हॉर्नबिल महोत्सव आहे हा ऑलरेडी महत्त्वाचा आहे. त्यामुळे हे तर तुम्ही पूर्ण
लक्षातच ठेवायचं की हॉर्नबिल महोत्सव म्हटलं तर नागालँड हे तुम्हाला माहितीच पाहिजे. मग तुम्हाला तो धनेश पक्षी पण माहिती पाहिजे. त्याची चोच खूप मोठी असते, तो रंगबिरंगी असतो. त्याचे पण इमेज तुम्ही कृपया सर्च करून घ्या. तो हॉर्नबिल महोत्सव कुठे झालं? किसामा कोहिमा नागालँडमध्ये. ठीक आहे. नंतर सहभागी देश तर लक्षात ठेवा, ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रिया, माल्टा, स्वित्झर्लंड. पण 2025चं भागीदार देश आणि अतिथी राज्य हे तुम्हाला मस्ट आहे लक्षात ठेवणं. भागीदार देश आहे युनायटेड किंगडम आणि अतिथी राज्य आहे अरुणाचल प्रदेश. एअर इंडिया अधिकृत वाहन संस्था असणार आहे. नंतर नागालँडला काय सणांची भूमी, उत्सवांची भूमी म्हणून ओळखलं जातं, हे एक लक्षात ठेवा. आणि 2000मध्ये सुरू झालेला हा महोत्सव आहे आणि तो प्रमुख सांस्कृतिक कार्यक्रम आहे. तर या महत्त्वाच्या गोष्टी आहे. आता युनेस्को अमूर्त सांस्कृतिक समिती अधिवेशन 2025 खूप महत्त्वाचं आहे. जसं आपल्याला टँजिबल कल्चरल हेरिटेज साईट माहिती आहेत, जसं मराठा मिलिटरी लँडस्केप ही 43वी ही जी 43 का 44वी आय थिंक जी साईट होती, पण ती कोणती होती? टँजिबल होती. आणि हे अमूर्त म्हणजे इनटँजिबल कल्चरल हेरिटेज साईट जे आहे ना, तर आपल्या दिवाळीला 16वं म्हणून एकूण 16 आहेत आपल्या देशात अमूर्त सांस्कृतिक वारसा. तर आत्ता जे डिसेंबरमध्ये मिळालं ते आपल्या दिवाळीला मिळालं. तर त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. त्यात ही युनेस्कोची अमूर्त सांस्कृतिक समितीची जी बैठक झाली ना, ती झाली आपल्या भारतात आणि ती प्रथमच झाली. त्यामुळे अशा खूप साऱ्या अनुषंगाने हे जे न्यूज आहे ही खूप महत्त्वाची आहे. तर आधी आपण वाचून घेऊ. युनेस्को अमूर्त सांस्कृतिक समिती अधिवेशन म्हणजे काय? इनटँजिबल आणि टँजिबल जे आपण मराठा मिलिटरी लँडस्केप जे आपण 2025मध्ये बघितलेलं आहे. तर बघा, ठिकाण काय? लाल किल्ला, नवी दिल्ली, भारत. प्रथमच भारतात. कितव्या क्रमांकाचं अधिवेशन होतं? 20वं. 8 ते 13 डिसेंबर 2025. अध्यक्ष विशाल व्ही शर्मा, युनेस्कोमधील भारताचे राजदूत. युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत दिवाळी सणाचा समावेश करण्यात आला. आतापर्यंत भारतातील 16 घटकांचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक यादीत समावेश आहे. तर 16 अमूर्त वारसा कोणते आहेत बघा? 2008ला 2008चे 3 आहेत. कोणते? कुडियट्टम सांस्कृतिक नाट्यकला केरळ, वैदिक जपाची परंपरा आणि रामलीला. नंतर 2009चं जे राममन उत्तराखंड धार्मिक उत्सव. नंतर 2010चे 3 आहेत. 2010चे मुदियट्टू केरळ विधी थिएटर. नंतर कालबेलिया लोकगीत जे राजस्थानचं आहे. त्यानंतर छाऊ नृत्य 2010. असे 2010चे 3 आहेत. नंतर लडाख बौद्ध जप 2012. नंतर 2013 मणिपूर संकीर्तन 2013. नंतर 2014मध्ये थाथेरामध्ये पारंपरिक पितळ आणि तांब्याची भांडी जे पंजाबचं आहे. नंतर 2016मध्ये, आता ॲटलिस्ट हे 2016पासूनचे सगळे लक्षात ठेवा. 2016ला योग आणि प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यावर. जेव्हा डिक्लेअर झाले आहेत ना, तेव्हा प्रश्न विचारण्यात आलेले आहे. 2016 योग. नंतर नवरोज पारशी समुदाय सण 2016. नंतर 2017मध्ये कुंभमेळा. आता बघा 2026 आणि 27 नाशिकमध्ये कुंभमेळा येणार आहे. ॲटलिस्ट त्याला कोरिलेट करून असं लक्षात ठेवा की 10 वर्षापूर्वी कुंभमेळ्याला काय मिळालं होतं? अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत स्थान. ठीक आहे. नाशिकवाल्यांनी तरी ॲटलिस्ट लक्षात ठेवा. सगळ्यांनीच लक्षात ठेवा, पण मी जस्ट तुम्हाला हिंट दिली. दुर्गापूजा कोलकात्याची 2021. 2023मध्ये गरबा नृत्य गुजरात 2023 आणि दिवाळी सण 2025 16वा. ठीक आहे. पुढे बघा. हा वारसा जागतिकीकरणाच्या वाढत्या परिस्थितीत सांस्कृतिक विविधता टिकवून ठेवण्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे. 2025मध्ये पाकिस्तानातील बोरिंदो वाद्याचा समावेश अमूर्त यादीत करण्यात आला. बोरिंदोचे मूळ मोहनजोदडोच्या प्राचीन संगीत वारशाशी जोडलेले आहे. इटली हा संपूर्ण राष्ट्रीय पाककृतीसाठी युनेस्को मान्यता मिळवणारा जगातील पहिला देश ठरला आहे. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. इटालियन कुकिंगचा अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश. ठीक आहे. इटली हा संपूर्ण राष्ट्रीय पाककृतीसाठी मान्यता मिळवणारा जगातील पहिला देश ठरला आहे. इटालियन कुकिंगचा अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश. पुढे बघा. भारत रशिया वार्षिक परिषद 2025 वाचून घेऊ, मग पुन्हा सांगते की ठिकाण हैदराबाद हाऊस नवी दिल्ली. क्रमांक 23वी.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 4 व 5 डिसेंबर 2025 रोजी 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. भेट दिलेल्या वस्तू बघा, भगवद्गीता चांदीचा चहा सेट, मुर्शिदाबादचा चांदीचा 6 सेट भेट दिला पश्चिम बंगाल. चांदीचा घोडा महाराष्ट्राचा, संगमरवरी बुद्धिबळाचा संच आग्र्याचा, काश्मीरी केशर आसाम ब्लॅक टी. करारातील मुद्दे बघा, 7 मुद्दे. सहकार्य आणि स्थलांतर, तात्पुरत्या कामगार सेवा, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न सुरक्षा आणि मानके, ध्रुवीय जहाजांची निर्मिती, सागरी सहकार्य, खतांची निर्मिती. करारातील इतर मुद्दे, पुढील 5 वर्षात 2030 पर्यंत दोन्ही देशांमधील व्यापार $100 अब्ज पर्यंत नेण्याबरोबरच व्यापक आर्थिक सहकार्याचा कार्यक्रम घोषित. रशियन नागरिकांसाठी 30 दिवसांचा मोफत टुरिस्ट आणि ग्रुप टुरिस्ट व्हिसा सुरू करण्याचा निर्णय. तामिळनाडूमधील कुडमकुलम अणुऊर्जा प्रकल्पातील 6 अणुभट्ट्य क्षमतेने कार्यान्वित करण्याबाबत रशिया अणुइंधनाचा पुरवठा करेल. आणि KGB ही रशियाची गुप्तचर संघटना आहे. तर बघा, खूप महत्त्वाचं आहे. भारत रशिया वार्षिक परिषद 2025 जी डिसेंबरमध्ये झाली, जेव्हा व्लादिमीर पुतीन जे रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहे, जे भारत दौऱ्यावर आले होते 2 दिवसासाठी. तर मग आता त्याच्यामध्ये ही झाली कुठे, तर हैदराबाद हाऊस, नवी दिल्ली येते. जे हैदराबाद हाऊस कुठे आहे, दिल्लीमध्ये आहे. त्याच्यानंतर भेट दिलेल्या वस्तू जरा नीट बघा. भगवद्गीता दिलेली आहे. आपल्या महाराष्ट्राकडून काय, चांदीचा घोडा, काश्मीरी केशर, नंतर आसामचं काय, ब्लॅक टी, संगमरवरी बुद्धिबळाचा संच आग्र्याचा, चांदीचा चहा सेट कुठून, मुर्शिदाबादचा चांदीचा चहा सेट भेट दिला पश्चिम बंगाल. ठीक आहे, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे, भेट दिलेल्या वस्तू. नंतर याच्यातला एक बघा, 5 वर्षात म्हणजे 2030 पर्यंत काय, दोन्ही देशांमधील व्यापार $100 अब्ज पर्यंत नेण्याबरोबरच व्यापक आर्थिक सहकार्याचा कार्यक्रम घोषित केल्यानंतर रशियन नागरिकांसाठी 30 दिवसांचा मोफती टुरिस्ट आणि ग्रुप टुरिस्ट व्हिसा सुरू करण्याचा निर्णय. तामिळनाडूमधील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पातील 6 अणुभट्ट्य पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याबाबत रशिया अणुइंधनाचा पुरवठा करेल. आणि बघा, रशियाची गुप्तचर संघटना काय आहे, KGB ही रशियाची गुप्तचर संघटना आहे. तर अशा पद्धतीने आपण भाग 1 बघितलेला आहे आणि काही पार्ट्समध्ये आपण अशा पद्धतीने डिसेंबर मंथ कंप्लीट करून घेऊ. धन्यवाद.